गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आज आपण चाललोय नाशिकला आणि नाशिक म्हणलं तर तिथलं सुद्धा नजारा एक नंबर क्वालिटीचा असतं आणि पावसाळ्यामध्ये नाशिक तर खूप भयंकर असतं। पण खरं सांगू, आजचा हा अनप्लॅन्ड नाशिकचा आमचा म्हणजे रोड ट्रिपला चाललोय आम्ही। इथं आमचा काही प्लॅन नाही, आता आम्ही नाशिकला चाललोय। तिथं कुठली ठिकाणं आम्ही बघणार आहेत। ह्या व्हिडिओचं जे तुम्ही थंबनेल पाहून व्हिडिओला टच केलंय, ऍक्च्युली ते थंबनेल सुद्धा आता मी नाही सांगू शकणार की पुढे जाऊन काय असणार आहे, पण पुढे जाऊन जो कुठला स्पॉट आम्ही चांगला बघणार तेच मी थंबनेलला ठेवलेला आहे। तर आम्ही आता चाललोय नाशिकला। काय काय बघता येते ते बघूयात। आपली सुरुवात झाली आणि आता मी तर थांबलोय आणि नाश्ता करूयात आणि आपल्या ट्रिपची सुरुवात करूयात। झाला नाश्ता, चला निघूयात। मित्रांनो, आता या ठिकाणी स्टॉप घेतलाय। एक छोटंसं हॉटेल बघितलं, चहा घ्यावा म्हणलं। अगदी थोड्याच वेळात आता संगमनेरला पोहोचतोय। लवकरात लवकर नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला पोहोचायचंय। तिथं आता आमचं ठरलंय, पहिल्यांदा आम्ही सिन्नरमध्ये असणाऱ्या गोंदेश्वर या मंदिरामध्ये जाणार आहोत। खूपच भारी मंदिर आहे असं अनेक वेळा ऐकलंय। मित्रांनो, तर अशा प्रकारे आता मी सिन्नरमध्ये पोहोचलोय आणि माझ्या पाठीमागे या ठिकाणी आहे गोंदेश्वर मंदिर। जस्ट आता आपण आतमध्ये एंटर करूयात। खूप भारी वाटतंय। 5 तासाचा प्रवास होता, बराच प्रवास होता। आता नाशिकला पोहोचायचं म्हणल्यानंतर तेवढा वेळ लागला। अगदी आता इथून 30 किलोमीटरच्या आसपास नाशिक आहे पुढे। आता मंदिरामध्ये एंट्री करूयात आणि मंदिर सगळं एक्सप्लोर करूयात, चला। तर अशा प्रकारे आता मी मंदिरामध्ये एंटर केले। 1100च्या काळातलं हे मंदिर आहे। मंदिर तसं चांगल्या सुव्यवस्थित आहे, पण मधल्या काही राजवटी या ठिकाणी येऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये, त्यामुळं काही इथली थोडीफार पडझड झालेली आहे। तरीसुद्धा आपल्याला हे असं उत्कृष्ट असं दर्जाचं मंदिर या ठिकाणी पाहायला मिळते, गोंदेश्वराचं म्हणजे महादेवाचं। आतमध्ये जाऊयात, दर्शन घेऊयात। मस्त वाटलं, आनंद झाला। कारण महादेवाचं दर्शन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस खरंच वेगळी फिलिंग येते आणि त्यातले त्यात हे मंदिरसुद्धा अतिशय सुंदर आहे। यादवकालीन हे मंदिर आहे। मंदिराच्या बाहेरील बाजूत
आतील बाजूस अतिशय छान सुरेख असं आपल्याला नक्षीकाम या ठिकाणी पाहायला मिळालं. तर यातल्या काही गोष्टी या ठिकाणी अबाधित आहेत, काही गोष्टींची तोडफोड झालेली आहे. तरीसुद्धा आजच्या काळामध्ये इतक्या वर्षानंतर, जवळपास 1000 वर्षानंतर हे मंदिर अतिशय चांगल्या अवस्थेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर असं हे मंदिर आहे. खूप छान वाटलं, दर्शन झालंय. आता मंदिराच्या शेजारची इतर मंदिरं आपण एक्सप्लोर करूयात. चला. मंदिराच्या बरोबर समोर या ठिकाणी नंदी आहे. आपण तिथून एंटर केलं, एंटर करून आतमध्ये मंदिरामध्ये एंटर केलं. म्हणजे खरं तर नंदी त्या बाजूला असायला हवा होता, पण नंदी इथं आहे. कुठल्याही महादेवाच्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस आतमध्ये एंटर करतो त्यावेळेस नंदी समोर असतो आणि नंदीच्या अगदी समोर मंदिरामध्ये जाण्याचा जो रस्ता आहे तो नंदीच्या समोर असतो. तर ती गोष्ट पाहता इथून हा जुना, इथून आतमध्ये मंदिरामध्ये एंटर करण्याचा हा रस्ता आहे आणि तिथं आपल्याला समोर मंडप पाहायला मिळतो. तर आता आपण तिथे जाऊयात. त्या मंडपामध्ये खरं तर सूर्यप्रकाश म्हणजे सूर्य ऊन बिन असल्यानंतर तिथलं मंडप अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला पाहता येतो. पण आता पाऊस चालू आहे तरी पण आपण तिकडे जाऊयात. मित्रांनो, आता मी आहे त्या स्वर्ग मंडपात. हा जो दरवाजा आहे मंदिराचा, खरं तर हा मुख्य दरवाजा आहे. या दरवाज्यातनं मंदिरात जाण्याची म्हणजे त्या काळामध्ये पद्धत असायची, पण इकडलं बाहेरचं काही परिसर खराब आहे, मग त्यामुळं हा दरवाजा बंद केलाय. आणि ह्या दरवाज्यातनं आपण एंटर केल्यानंतर आपल्याला हे स्वर्ग मंडप पाहायला मिळतं आणि त्यानंतर मग आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतो. आणि पहिल्या मंदिरामध्ये जे छोटंसं पहिलं मंदिर आहे तिथं नंदी आहे. नंदीचं आपण दर्शन घेऊन मुख्य गोंदेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी आतमध्ये जातो. मित्रांनो, गोंदेश्वराच्या ह्या मुख्य मंदिराच्या चारी बाजूला 4 कोपऱ्यामध्ये 4 मंदिर आहेत. त्यामधलं हे आहे पार्वती माताचं मंदिर. माझ्या पाठीमागे हे पार्वती माता मंदिर आहे आणि पार्वती माता मंदिराच्या बरोबर समोर म्हणजे इथं आपल्याला पाहायला मिळतं श्री सूर्य मंदिर. सूर्य मंदिराच्या बरोबर ह्या बाजूला आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं. हे आहे श्री विष्णू मंदिर. विष्णुदेवाच्या मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं आणि हे आहे श्री गणेश मंदिर. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण गोंदेश्वराचं मंदिर एक्सप्लोर केलं. मंदिर या ठिकाणी खूपच भारी होतं, खूपच भारी अशा फिलिंग्स आल्या. तर आता आपण जातोय नाशिकला. उद्याचा प्लॅन काय आहे ते आता उद्या सांगतो. आताच आपण मंदिर पाहून आलो. मंदिर पाहिल्यानंतर सिन्नरच्या बस स्टँडच्या शेजारी एक वडापावचं छोटंसं दुकान आहे. तर इथं अशा टाईपचे पाववडे मिळतात. ही पूजा ॲक्च्युली इथल्याच भागातली असल्यामुळं हा पाववडा खूपच चविष्ट लागतो असं ती म्हणत होती, म्हणून आम्ही तिच्या आग्रहाखातीर या ठिकाणी आलोय. प्रवीण आता या ठिकाणी खातोय, मजा घेतोय.
गुड मॉर्निंग. मी नाशिकमध्ये आता रात्रीच पोचलो आणि थोडासा उशीर झाला, त्यामुळं काही शूट वगैरे काही केलं नाही. आणि प्रवीणचे मित्र होते इथं, पंकज पिसोळकर म्हणून, त्यांच्या घरी आपण मुक्काम केला. आणि अवघ्या काही अंतरावर म्हणजे 500 ते 700 मीटरवर पंचवटी आहे. आपण पहिल्यांदा तिथं जाऊयात, चला. नाशिकमध्ये आता मी पंचवटीच्या त्या मुख्य भागामध्ये येऊन उभारलोय. माझ्या पाठीमागं इथं सीताची गुहा आहे. आतमध्ये जाऊन आता मी दर्शन करणार आहे. त्याबरोबरच तुम्हाला इथे एक मोठा असा वड दिसेल. असे या ठिकाणी 5 वड आहेत मोठे मोठे, 1 2 3. माझ्या पाठीमागे इथे एक आहे 4 आणि त्याच्या पाठीमागल्या बाजूला अजून एक आहे. असे या ठिकाणी 5 वड आहेत. आणि ह्या 5 वडावरून पंचवडी 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 असं म्हणत म्हणत पंचवटी असं हे नाव पडलं. तर हेच ते ठिकाण आहे. सीता गुफा पाहून झाल्यानंतर आता मी आलोय काळाराम मंदिर इथे. तर अलीकडच्या काळामध्ये हे मंदिर सुद्धा खूपच प्रसिद्ध झालं. तर ह्या मंदिरामध्ये आता मी प्रवेश करतोय. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ वगैरे काय करायला अलाउड नसल्यामुळे मी इथंच व्हिडिओ थांबवतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे काळाराम मंदिराचं आपण दर्शन घेतलं. आतमध्ये फोटोग्राफीला अलाउड नसल्यामुळे बाहेरच्या बाहेर केले. बाहेर पण तसं अलाउड नाही, पण थोडंफार शूट या ठिकाणी केलं. भरपूर पाऊस चालू आहे, त्यामुळं कोण काय बघत नसल्यामुळं फोटोग्राफी करू शकलो. तर मंदिर अतिशय छान आहे. 17व्या शतकातलं हे मंदिर आहे. याचं कोरीव काम पण अतिशय सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर या मंदिरामध्ये तुम्ही नाशिकमध्ये ज्यावेळेस याल तर या मंदिरामध्ये येऊन दर्शन नक्की घ्या. मित्रांनो, खरं तर नाशिकला यायचं कारण म्हणजे हेच सह्याद्री मित्र संमेलन. सह्यमित्र फाउंडेशन आयोजित या ठिकाणी सह्याद्री मित्र संमेलन 3रं वर्ष आहे त्यांचं. तर या 3ऱ्या वर्षामध्ये अनेक प्रकारच्या त्यांनी स्पर्धा घेतात. फोटोग्राफीची स्पर्धा, त्याबरोबरच ड्रोन फोटोग्राफीची स्पर्धा, असे अनेक उपक्रम या ठिकाणी घेतले जातात. त्याबरोबरच या ठिकाणी ब्लॉगिंग स्पर्धा सुद्धा असते. तर त्या ब्लॉगिंग स्पर्धेमध्ये मी सुद्धा एक एंट्री टाकली होती आणि माझा जो तोरण्याचा ब्लॉग आहे तो तुम्हाला आय बटन मध्ये बघायला मिळेल. तोरण्याचा जो ब्लॉग आहे तो ब्लॉग या ठिकाणी सिलेक्ट झाला आणि मला द्वितीय पारितोषिक या ठिकाणी मिळालं. त्याचं बक्षीस वितरण आता थोड्याच वेळामध्ये होईल. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि इथं खाली ग्राउंड फ्लोअरला एक्झिबिशन भरलेलं आहे. 4च्या नंतर या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
तर मित्रांनो, अशा प्रकारे नाशिकमध्ये दरवर्षी घेतला जाणारा सह्याद्री मित्र फाउंडेशन तर्फे घेतला जाणारा विविध उपक्रमामध्ये त्या ठिकाणी पुरस्कार दिला जातो आणि त्यातलाच ब्लॉगिंग ऑफ द इयर यातला ह्या पुरस्कारामध्ये मला द्वितीय पारितोषिक मिळालं. तर ही ट्रॉफी आता आम्ही घेऊन चाललो. ॲक्च्युली ह्याच गोष्टीसाठी नाशिकला आम्ही आलो होतो, मी, प्रवीण आणि पूजा. तर खरंच काहीतरी आपण करतोय याची पोचपावती आपल्याला या ठिकाणी मिळाली. इथून पुढे काम करत राहण्यासाठी थोडक्यात प्रेरणा मिळाली. तर अशा प्रकारचेच मी सह्याद्रीमध्ये फिरून ब्लॉग करत राहणार आहे अगदी केअरफुली, आणि तुम्हीही असाच प्रतिसाद देत राहा. तर हा अवॉर्ड माझ्या मित्रांसाठी, पूजासाठी, प्रवीणसाठी, रबानासाठी, तर सगळ्यांसाठीही तुमच्यासाठी हा अवॉर्ड असणार आहे. तुम्ही मला सोबत घेऊन फिरता म्हणूनच ह्या गोष्टी कुठेतरी बघायला मिळत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.